सर्वप्रथम रयतेचे राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख यांना मी अभिवादन करते आणि याच्या भाषणाला सुरुवात करते। तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता, 32 ताटांचा पोकळ माझ्या राजाने एकट्यानेच फाळला होता। बंदुकीच्या जोरावर हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर हंटरच्या धाकावर मी अनेक माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय हंटरच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। कोणी चुकला तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि कोणी लढला तर त्याला मराठीची जात दाखवा। त्या बाबरपासून तर त्या औरंगजेबापर्यंतचा मुघलांचा 6 पिढ्यांचं साम्राज्य मराठ्यांची एकच पिढी नेस्तभूत करून स्वराज्याची नुत्त मोड रवली। त्या स्वराज्याचा खरा शिवराज्य अभिषेक 3 तारीख लक्षात ठेवा, 6 जून, कारण की या दिवशी आपले राजे छत्रपती झाले। एकदा रशियाचे पंतप्रधान भारताला भेटीला आले आणि आपल्या काही गाईशने त्यांना विचारलं की सर तुम्हाला मी प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल दाखवू या सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू? तर ते पंतप्रधान म्हणाले नाही, मला ते तुमचं ते सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचं नाही, मला तुमचं ते प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचं। मला फक्त त्या माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्या राजाचं फक्त एकदा रायगड बघायचं, त्या राजाचं फक्त एकदा रायगड बघायचं।